हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती निघालेली आहे। 65 जागांची वेकन्सी असणार आहे। वेतन 32,480 ते 93,960 पर्यंत असणार आहे। वयाची मर्यादा 20 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। इंडिया पोस्ट पेमेंट बँक मधनं आलेली ही नोटिफिकेशन आहे। बघा, स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 ऑफिसर्स अपॉइंट करायचे आहे। डायनामिक कॅन्डिडेट अपॉइंट करायचे आहे। ॲप्लिकेशन्स इन्व्हाइट करते आहे फॉर स्केल 1, स्केल 2 अँड स्केल 3 ऑन रेग्युलर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस थ्रू ऑनलाईन ॲप्लिकेशन। बघा, इंटरेस्टेड कॅन्डिडेट 21 डिसेंबरपासनं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला सुरू करू शकता। शेवटची तारीख 10 जानेवारी असणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला 10 जानेवारीपर्यंत ॲप्लिकेशन भरायचं आहे। बघा, JMGS 1 असिस्टंट मॅनेजर 20 ते 30 वर्षापर्यंत आणि इथे पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स काहीच नाही मागितलं आहे। MMGS 2 मॅनेजर 23 ते 35 वर्षापर्यंत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे। MMGS 3 सिनियर मॅनेजर 26 ते 35 वर्षापर्यंत आणि 6 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे। द एज अँड पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 1/12/2024 पर्यंत धरण्यात येणार आहे। बघा, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट 50 वर्षापेक्षा जास्त वय नसावं आणि 6 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा। JMGS 1 असिस्टंट IT। बघा, 54 वेकन्सीज आहे। अनरिझर्व 33, OBC 8, EWS 5, SC 6, ST 2। IT मॅनेजर पेमेंट सिस्टीम 1, ठीक आहे, ST 1। मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क अँड क्लाउड 2, OBC 1, ST 1। मॅनेजर IT एंटरप्राइज डाटा वेअरहाऊस 1 म्हणजे ST 1। सिनियर मॅनेजर IT पेमेंट सिस्टीम 1, OBC 1। सिनियर मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क अँड क्लाउड 1, बघू शकता, SC 1। सिनियर मॅनेजर IT वेंडर ST 1 असणार आहे। ठीक आहे, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट 7 वेकन्सीज आहे। अनरिझर्व 4, OBC 2, EWS काहीच नाही, SC 1। ठीक आहे, जॉब डिस्क्रिप्शन आणि मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया रेग्युलर दिलेला आहे। बघा, इथे एक पोस्टचं वाचून दाखवते, बाकी सगळ्या पोस्टचं वाचत बसले तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल। तुम्ही ज्या पोस्टसाठी एलिजिबल असाल त्या पोस्टचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स डिझायर्ड बघू शकता। ठीक आहे, असिस्टंट मॅनेजर IT ॲप्लिकेशन मॉनिटरिंग, ॲप्लिकेशन डिझाईन, सोल्युशन डिझाईन, परफॉर्मन्स मॉनिटरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, मिडलवेअर मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग, जावा बेस्ड ॲप्लिकेशन लॉग मॉनिटरिंग इन IT इन्फ्रास्ट्रक्चर, सपोर्टिंग अँड मॉनिटरिंग नॉलेज ऑफ व्हर्च्युअलायझेशन, सर्व्हर पॅचिंग, मिडलवेअर ॲप्लिकेशन परफॉर्मन्स मॉनिटरिंग एक्सेट्रा। मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे हा जॉब डिस्क्रिप्शन होता, हा तुम्हाला जॉब करावा लागणार आहे। जॉबमध्ये तुमचा हा प्रकार असणार आहे। ठीक आहे, BE किंवा BTech इन कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन। कॅन्डिडेट 1 वर्षाचा एक्सपिरियन्स IT डोमेन किंवा बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये असेल त्याला प्रेफरन्स दिलं जाईल। ठीक आहे, असंच तुम्ही प्रत्येक पोस्टचं इथे डिझायरेबल एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन आणि वर्क डोमेन वाचू शकता। जनरल इन्स्ट्रक्शन दिल्या आहे त्या तुम्ही वाचू शकता, इथे दिलेल्या आहे त्या वाचायच्या। 59.9% 60%पेक्षा कमीच ट्रीट केलं जाईल, 60%च पाहिजे। सिलेक्शन प्रोसिजर बघा, इंटरव्ह्यू होणार आहे, त्यानंतर ग्रुप डिस्कशन, ऑनलाईन टेस्ट जर घ्यायची असली तर तुम्हाला कळवले जाईल। बघा, ॲप्लिकेशन फी 150 रुपये असणार आहे SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी आणि 750 फॉर ऑल अदर्स, 750 रुपये बाकी कॅन्डिडेटला भरावे लागणार आहे। ठीक आहे, बेसिक सॅलरी इथे दिलेली आहे। बघा, ॲप्रॉक्सिमेट CTC पर मंथ दिलेला आहे, पर मंथ दिलेला आहे। ठीक आहे, प्रति महिना इथे सॅलरी दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। खूप चांगली सॅलरी असणार आहे इथे।
फॉर जॉब कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन इथे दिलेलं आहे, ते वाचू शकता. पोस्टिंग कुठे मिळणार आहे तर सिलेक्टेड ऑफिसर विल बी पोस्टेड इन कॉर्पोरेट ऑफिस न्यू दिल्ली. सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड फॉर रेग्युलर ऑफिसर्स. बघा, रेग्युलर ऑफिससाठी 36 मंथचा सर्व्हिस बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. 36 मंथ्सचा 2 लाख रुपये प्लस GST. ठीक आहे. गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचायच्या आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेली आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.